अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा आमने सामने आले। हनुमान जयंतीच्या गर्दीसाठी जाहिरातीतून पैशाचा आमिष दाखवल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय, तर बच्चू कडू यांच्या आरोपांवर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सत्यानाश केलाय सगळा धर्माचा, इतक्या खालच्या पातळीवरचा वापर या मतदारसंघात जेवढा झाला तेवढा कुठेच झाला नाही। कोण मान्य करण हो? हनुमान जयंतीला या 1000 रुपये तुम्हाला देतो, पेपर जाहिरात खुलेआम, कोणी बोलत नाही। त्या रॅलीचा खर्च याच्यात मांडला जात नाही। कलेक्टर तहसीलदार उघड्या डोळ्यानं पाहतं, म्हणजे एखाद्याचा बलात्कार व्हावा कोणाचा आणि त्याच्यावर उघड्या डोळ्यानं प्रशासनानं पाहावं आणि पुन्हा टाळ्या वाजवाव्या, एवढी ना आलाय की। आणि आता पराभव होणारच आहे। पहिले 1 लाख तरी भेटत होते, आता 50,000च्या वर भेटणार नाही। पेपर मध्ये जाहिरात देऊन पैशाचा आमिष दिला हा गंभीर आरोप केलेला आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी 1,000 रुपये देतो। बच्चू कडू निकालच्या वादानंतर हा आरोप केलेला आहे। दादा, आमचे बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, खूप सिनियर आहे। त्यांचा अनुभव त्यांनी जे केलेले आहे ते प्रत्येक वेळेस तेच जाहीर करतात दुसऱ्यांच्या नावाने घेऊन, तर त्याच्यावर मी जास्त काहीच बोलणार नाही। माझं लक्ष माझा मतदारसंघ, माझे मतदार आहे, माझा दुसरा कोणताही लक्ष नाही।